हॅलो, हाय, नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? सो पुन्हा एकदा माझ्या मिनी व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. सो आजची रेसिपी माझी आहे मटर पुलाव. कारण आज होता गुरुवार, माझा व्लॉग लेट आलेला आहे. त्याचं कारण असं आहे की मला कंटाळा आलेला. सो लेट्स स्टार्ट पुलाव रेसिपी. शॉर्टकटमध्ये मी सांगणार आहे, शॉर्टकट. फुल रेसिपी मी माझी सांगणार नाही, कारण खूप सिक्रेट आहे ती माझी रेसिपी. भारी होतो. परत ते कसं आहे, तुम्हाला सर्वांना कळलं तर सेमच मग माझ्या रेसिपीमध्ये आणि तुमच्या रेसिपीमध्ये काय फरक राहील ना. सो आपण पहिला कांदा चॉप करून त्याच्यामध्ये टाकला आहे, नंतर माझे थोडेसे स्पायसेस, सिक्रेट स्पायसेस, आणि नंतर तांदूळ जो भिजून ठेवलेला अर्धा तास तरी आधी भिजून ठेवा, आणि तो मी टाकला त्यामध्ये. आणि पाणी नंतर त्याच्यामध्ये टाकायचे गरम, थंड पाणी नाही टाकायचे, गरम. आणि ना उकळी येऊन द्यायचं, मस्त छान उकळ आली पाहिजे व्यवस्थित. नंतर परत मिक्स 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 करायचं, आणि त्यानंतरच कुकरचं झाकण लावायचं आहे. मग विचार केला, जोपर्यंत आपला पुलाव रेडी होतो आहे तोपर्यंत आपण शेवयाची खीर करूया. कारण होता गुरुवार, मार्गशीर्ष महिन्यातला सेकंड. सो खीर बनवायला घेतली. शेवयाची खीर ही माझी फेवरेट आहे. आणि नंतर खीर रेडी झाल्यावर पहिले देवाला दाखवली, आणि त्यानंतर मटर पुलाव ओपन केल्यावर वा 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 वा, एवढा भारी झालेला, एवढा भारी झालेला, शब्दामध्ये नाही सांगू शकत. त्याच्यासाठी तुम्हाला घरी यावं लागेल माझ्या पुलाव खाण्यासाठी. तर सर्वांना आमंत्रण आहे, सर्वांनी या. त्यानंतर सर्व केला मटर पुलाव, जलेबी, लोणचं आणि खीर. त्यानंतर बारी होती माझी खीर टेस्ट करायची. टेस्ट म्हणजे वाटीभरूनच मी टेस्ट करते, एक चमचा नाही आपल्याला जमत. आणि त्यानंतर संध्याकाळी गेली होती हेअर स्पाला. सो असा होता माझा आजचा दिवस. बाय.